नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांना जय शिवराय, जय भीम, जय बिरसा, जय जोहार। विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी सायन्सचा आपण जो चॅप्टर चालू केलेला बघा डिफरन्शिएशन, तर मित्रांनो त्याचा आता एक्सरसाइज आपण सॉल्व करून घेणार आहे। तो म्हणजेच 1.1 हा एक्सरसाइज आपण आता पूर्णपणे सॉल्व करून घेणार आहे। त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक शेअर करा। कारण मित्रांनो, फक्त आपल्या चॅनलवरती तुम्हाला 12वी सायन्स मॅथ्स हे फक्त मराठी भाषेतून मधून तुम्हाला स्पष्टीकरण मिळणार आहे। तर मित्रांनो, चला आता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, त्यापूर्वी लक्षात घ्या का आता चेन रूल काय मित्रांनो, लक्षात घ्या चेन रूल आपण लक्षात घ्या dy/dx = dy/d × du अपॉन dx। बघा म्हणजेच काय एखादा फंक्शन दिला असेल तर त्या फंक्शनला u कन्सिडर करा, त्यानंतर u कन्सिडर केल्यानंतर कोणतं फंक्शन आहे आणि u या दोघांचं काय करा, डेरिव्हेटिव्ह फाइंड करा आणि तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं, व्हॅल्यू पुट करायचे, तुमचा आन्सर तुम्हाला येऊन जाईल। कसं येईल ते बघा आता मित्रांनो, तुम्हाला मी या उदाहरणाद्वारे समजून सांगतो। बघा मित्रांनो, आता एक्सरसाइज 1.1 मधला पहिला क्वेश्चन आहे बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x। बघा त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन काय बघा, x³ - 2x - 1 होल पॉवर रेज टू 5। बघा आता याला काय करायचं, आता डायरेक्टली सॉल्व करायचे आपल्याला। कशा नियमानुसार सॉल्व करायचे, कुठला रूल वापरायचा, चेन रूल वापरायचे। बघा मित्रांनो, आता काय करा, लेट y = याला काय करा, y = एक फंक्शन आहे असं काय करा, कन्सिडर करा। सो देअरफॉर y = x³ - 2x - 1 रेज टू पॉवर 5। त्यानंतर पुन्हा मित्रांनो काय करा, y = दिलेलं फंक्शन काय करा, दिलेलं फंक्शन आहे काय करा, त्याला u मध्ये कन्सिडर करा। म्हणजे या फंक्शनला काय करा, u असे कन्सिडर करा। बघा काय केलं आपण, याला u असे कन्सिडर केलं। त्यानंतर मित्रांनो पण फंक्शन दिलंय आपल्याला, त्याच्या काय रेज टू पॉवर आहे किती, तो 5, म्हणून इथं काय येणार, u च्या डोक्यावरती किती अंक येणार, 5 येणार। बघा म्हणजे u⁵5। त्यानंतर मित्रांनो बघा मग आता u याच्यामध्ये काय झाला बघा, u⁵5 झाला, मग याच्यामध्ये u ची व्हॅल्यू काय येणार, तर x³ u ची व्हॅल्यू काय येणार मित्रांनो, x³ - 2x - 1 ही काय झाली, u ची व्हॅल्यू झाली। बघा मित्रांनो, बघा फक्त u ची, हा रेज टू पॉवर नाही, फक्त u ची व्हॅल्यू झाली। आता मित्रांनो काय करा, याला आणि याला दोन्ही फंक्शनला काय करा, या दोघांचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करा आणि या नियमात टाका, आपलं उत्तर आपल्याला डायरेक्टली भेटून जाईल। तर बघा मित्रांनो, स्टार्टिंगला काय करूया, आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू। बघा आता याला आपण काय करूया, अगोदर याचं डेरिव्हेटिव्ह काढूया, y = u⁵5 चा आपण डेरिव्हेटिव्ह काढू। बघा विथ रिस्पेक्ट टू, आता काय इथं u आहे म्हणून इथं काय येणार, विथ रिस्पेक्ट टू u येणार। बघा सो देअरफॉर y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, dy विथ रिस्पेक्ट टू काय u आहे म्हणून काय येणार, इथं du येणार। बघा त्यानंतर बघा मित्रांनो, आता याचं डेरिव्हेटिव्ह काय, कुठला फॉर्म्युला आपण वापरणार, n⁻x चा फॉर्म्युला वापरणार, बरोबर आहे। म्हणजेच काय x⁻n चा आपण फॉर्म्युला वापरणार। बघा मित्रांनो, बघा फॉर्म्युला काय, बघा इथं घेतो मी तुम्हाला, x⁻n चा फॉर्म्युला काय सांगतो बघा मित्रांनो, काय तर n × x आणि त्याचा पॉवर जो आहे त्याला काय करायचं, n-1 करून घ्यायचा, बरोबर आहे। मग देअरफॉर बघा आता 5 × काय होणार, u होणार, 5 आणि u चा काय होणार, मल्टिप्लाय होणार आणि 5 - 1 म्हणजे काय, n-1। सो 5 - 1 किती येणार, 4 येणार। आपलं याचं फायनल उत्तर याचं बघा कसलं आहे, du/du चं आपल्याला फायनल उत्तर आहे। त्यानंतर बघा आता मित्रांनो, हा जो u दिलाय काय करा, u चा आता पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह फाइंड करा। सो देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, बघा विथ रिस्पेक्ट टू काय, आता याच्यामध्ये बघा फंक्शन मध्ये आपल्याला दिसतं x दिसतोय ना, आपल्याला x व्हेरिएबल दिसतोय ना, म्हणून काय येणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x येणार। आता काय करा, याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करा। बघा मित्रांनो, म्हणून du अपॉन dx = काय करा, यांचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करा। मग आता मित्रांनो लक्षात घ्या, आता x⁻³ दिलेला आहे, मग काय होणार, 3 आणि x चा मल्टिप्लाय। बघा 3 आणि x चा मल्टिप्लाय, त्यानंतर 3 - 1 काय येणार, 3 - 1 म्हणजे n-1। मग 3 मधून 1 गेला किती येणार, 2 येणार। त्यानंतर मायनस बघा 2x - 1, आता जो 1 हा काय दिलाय, कॉन्स्टंट नंबर आहे, बरोबर आहे, काय कॉन्स्टंट नंबर आहे आणि कॉन्स्टंट नंबरचा डेरिव्हेटिव्ह मध्ये आन्सर किती येतो, 0 येतो, बरोबर आहे। म्हणजे कॉन्स्टंट नंबरचा जो एखादा सिंगल नंबर असेल कुठला असू द्या, त्याचं डेरिव्हेटिव्ह किती येतं, 0 येतं। मग याचे डेरिव्हेटिव्ह 0 येणार आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो, 1 येतो। मग 2 × 1 किती येणार, 2 येणार। सो देअरफॉर बघा मग याला काय करा, इक्वेशन नंबर सेकंड असे काय करा, कन्सिडर करा। बघा मित्रांनो, फर्स्ट आणि सेकंड। मग आता मित्रांनो काय करा, फर्स्ट आणि सेकंड जे आपलं
आन्सर आलेलं आहे. काय करा, दोन्ही डेरिव्हेटिव्ह बघा काय करा, याच्यामध्ये या चेन रूलमध्ये काय करा, याच्या व्हॅल्यू पुट करा. बघा काय करा, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. त्यानंतर बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट कशा करायच्या बघा. आता dy/dx आपण कन्सिडर करतोय, बरोबर आहे. काय करतोय आपण, dy/dx आपण कन्सिडर करतोय. बघा dy/dx आपण कन्सिडर करतोय. मग dy/dx कसला कन्सिडर करतोय आपण बघा, x³ - 2x - 1⁵ चा आपण काय करतोय, इथं dy/dx आपण कन्सिडर करतोय. त्यानंतर बघा मित्रांनो, पुढे बघा dy/du. मग आता dy/du ची व्हॅल्यू काय आली बघा, 5u. बघा 5u⁴ बघा 5u⁴ आली. कसली व्हॅल्यू, dy/du ची. बघा dy/du ची. त्यानंतर बघा मित्रांनो, du/dx. बघा काय, du/dx. मग आता du/dx ची व्हॅल्यू काय बघा, 3x⁻². बघा काय, 3x⁻² -2. बघा काय, -2 आहे, याला ब्रॅकेट करून घ्या, हवं तर मायनस आहे, याला ब्रॅकेट करून घ्या. ओके. मग आता बघा मित्रांनो, du/dx आपण फाइंड करतोय, बरोबर आहे. कसली व्हॅल्यू फाइंड करतोय आपण, या फंक्शनची व्हॅल्यू फाइंड करतोय. मग याला आपण असे पण कन्सिडर करू शकतो, d/dx इज इक्वल टू x³ - 2x - 1⁵ असं देखील आपण त्याला कन्सिडर करू शकतो. बघा आता काय करा मित्रांनो, याच्यामध्ये बघा 5u⁴, बरोबर आहे. आता u ची व्हॅल्यू पुट करा. u ची व्हॅल्यू काय याच्यामध्ये आपण घेतली होती, x³ - 2x - 1, बरोबर आहे. मग ही व्हॅल्यू इथं पुट करा. बघा मित्रांनो, मग 5 इंटू काय करा, त्याला ब्रॅकेटमध्ये टाकून द्या. कसली व्हॅल्यू आहे बघा, x³ - 2x - 1⁵. बघा मित्रांनो किती, आता इथं 4 आलेलं आहे. डायरेक्ट याला काय करा, 4 देऊन टाका. बघा मित्रांनो काय करा, 4 देऊन टाका. इंटू पुढे बघा 3x² - 2. बघा काय, 3x² - 2, बरोबर आहे. आता काय करा, या 5 ने काय करा, एका फंक्शनला मल्टिप्लाय करून घ्या. 5 ने काय करा, लास्टच्या फंक्शनला मल्टिप्लाय करा. मग 5 × 3 करा, 5 × 3 = 15 होणार, बरोबर आहे. 5 × 3 = 15x² - 5 × 10, याला ब्रॅकेट करा. आणि जो पहिला फंक्शन आहे आपला बघा, x³ - 2x - 1⁴ ॲज इट इज ठेवा. आणि मित्रांनो, आपलं फायनली उत्तर आपल्यासमोर हजर आहे. बघा अशा प्रकारचं मित्रांनो एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. त्यामुळे काय करा, पहिल्यांदा सुरुवातीला जे फंक्शन दिलं असेल त्याला u कन्सिडर करा. u केल्यानंतर कोणतं फंक्शन आहे ते कन्सिडर करा. त्यानंतर दोघांचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करा आणि त्याला काय करा, चेन रूलमध्ये त्याला इनपुट करा. बघा चेन रूलमध्ये डायरेक्ट करा, इनपुट करा. त्यानंतर तुमचं फायनली आन्सर येऊन जाणार. तर मित्रांनो, आता बघायचं दुसरा प्रश्न कशा प्रकारचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दुसरं उदाहरण दिलेलं आहे, ते आता सॉल्व्ह करून घ्यायचे. बघा मित्रांनो, काय उदाहरण दिलेलं बघा. आणि मित्रांनो, आपण आता डायरेक्ट पद्धतीने सॉल्व्ह करून घेणार आहे. बघा काय, आता 2x⁻³ - 3x⁻⁴/3 - 5 होल ब्रॅकेट ⁵5/2. बघा आता काय करणार आपण, याला डायरेक्टली सॉल्व्ह करून घ्यायचे. बघा मित्रांनो, आता काय करा, कन्सिडर करा y इज इक्वल टू दिलेले फंक्शन आहे बघा, 2x 3/2 - 3x⁴/3 - 5⁵5/2. बघा आता हे फंक्शन दिलेले. आता काय करा, याला डायरेक्टली याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करून घ्या. बघा डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू, बघा काय असणार आहे, x येणार आहे. कारण काय, रिस्पेक्ट टू काय, याच्यामध्ये बघताय आपण व्हेरिएबल x दिसतोय आपल्याला, बरोबर आहे. मग मित्रांनो, y चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे dy/dx, कारण विथ रिस्पेक्ट टू x घेतोय. त्यानंतर काय करा, दिलेली कन्सेप्ट आहे, दिलेली जी टर्म दिसते, आपण डायरेक्ट त्याचं काय करा, डेरिव्हेटिव्ह फाइंड करा. बघा मग dy/dx 2x 3⁻² - 3x⁴/3 - 5. बघा त्यानंतर ब्रॅकेट ⁵5/2. बघा आता याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचे, बरोबर आहे. मग आता याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना मित्रांनो कुठला फॉर्म्युला उपयोग करणार आहे आपण, लक्षात ठेवा. फॉर्म्युले अत्यंत महत्त्वाचे आणि आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे फॉर्म्युले जे आहेत, आपले सूत्र आहेत, पूर्णपणे समजून सांगितले. तर मित्रांनो, जर व्हिडिओ तो पाहिला नसेल तो पाहून घ्या. बघा आता याच्यामध्ये फॉर्म्युला आपल्याला हा वापरणार आहे का, x⁻n काय, x⁻n. मग फॉर्म्युला काय बघा का, n × x. बघा काय, n × x आणि n - 1
हा याचा फॉर्म्युला आहे बघा. मग आता काय, जर आपण याला लक्षात घ्या का जर याला x कन्सिडर केलं आणि 5/2 ला आपण n कन्सिडर केलं तर काय होणार आहे, या दोघांचा आधी काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे. म्हणून 5/2 बघा काय यांनी याला आलं काय होणार 5/2. त्यानंतर बघा ब्रॅकेटमध्ये दिलेली जी टर्म आहे ती ॲज इट इज असणार आहे बघा. मग 2x 3/2 मायनस 3x 4/3 मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट. मग काय होणार आहे 5/2 मायनस 1 काय होणार आहे 5/2 मायनस 1 बरोबर आहे. मग आता याला काय करा, जर सपोज असं आपण बघा 5/2 मायनस 1 जर आपण ही टर्म सॉल्व केली मग हा 2 आपल्याला काय करावं लागेल, छेद समान करावं लागेल बरोबर आहे. आपल्याला काय करावं लागेल, डिनोमिनेटर सेम करावं लागेल. मग 2 ने याला मल्टिप्लाय केला बघा, काय केलं याला 2 ने सपोज याला मल्टिप्लाय केला तर 5 - 2 किती येणार आहे तर 3 येणार आणि राहिला 2 तसाच, म्हणजे किती येणार 3/2 बघा मित्रांनो. मग याच्या डोक्यावरती याचा पॉवर किती येणार 3/2. आणि त्यानंतर बघा मित्रांनो पुन्हा आता जी टर्म आहे आपली त्याचं काय करा आपल्याला dy/dx आपल्याला फाइंड करावं लागेल. मग काय बघा मित्रांनो, आता डायरेक्टली या टर्मचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला लागणार आहे बघा. 2x⁻³ पुन्हा एकदा तोच रूल बरोबर आहे, तोच रूल चालू होणार आहे. मग हा n × 2 असणार आहे बरोबर आहे, n × 2 आणि 3/2 मायनस 1 घ्यावं लागेल. मग बघा हा 2 ॲज इट इज घेतला आणि 3/2 याला काय असणार आहे मल्टिप्लाय, म्हणजे 3/2 याला मल्टिप्लाय दिलेला x ॲज इट इज घ्या. त्यानंतर बघा 3/2 मायनस 1 घ्यावं लागेल आपल्याला बघा. जर सपोज 3/2 मायनस 1 केला आपण तर काय करा 2 ने याला मल्टिप्लाय होईल, म्हणजे 3 - 2 = 2/2 मग किती येणार 1/2 येणार. किती येणार 1/2. मग आपण घेणार इथं 1/2 बघा मित्रांनो. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो मायनस 3x⁻⁴/3 पुन्हा एकदा सेम तसंच असणार आहे. काय असणार आहे 4/3 याला काय असणार आहे मल्टिप्लाय असणार आहे. म्हणून 3 × 4/3 काय असणार मल्टिप्लाय. त्यानंतर x ॲज इट इज आणि याचा काय करा बघा मित्रांनो, जो 4/3 दिला याच्यामधून काय करा 1 मायनस करून घ्या. मग 1 मायनस केल्यानंतर बघा मित्रांनो आता सपोज आपण याच्यामधून म्हणजेच काय 4/3 मायनस 1 केला बघा, काय 4/3 मायनस 1 केला तर काय येणार आहे आपल्याला 4 - 3 3 = 3 मग अपॉन 3 मग किती येणार बघा 4 - 3 1/3 किती येणार 1/3 मग x⁻⁴. त्यानंतर बघा मित्रांनो -5 आता -5 म्हणजे कॉन्स्टंट नंबर आला. मग कॉन्स्टंट नंबरचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती किती येतो 0 येतो, मग 0 येतो, म्हणजे याला नाही लिहिलं तरी चालतं बघा मित्रांनो. मग फायनली आन्सर किती भेटणार आपल्याला बघा 5/2 आपल्याला दिलेला आहे बरोबर आहे. त्यानंतर 2x⁻³ मायनस 3x⁴/3 आणि मायनस त्याचा ⁻³ येणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये बघा मित्रांनो याच्यामध्ये या ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय भेटणार आहे, हा 2 आणि हा 2 कॅन्सल होणार, 3 आणि 3 कॅन्सल होऊन जाणार बरोबर आहे. 2 आणि 2 कॅन्सल, 3 आणि 3 कॅन्सल होऊन जाणार आहे. मग राहिला काय मित्रांनो बघा 3x बघा काय राहिला 3x. आणि मित्रांनो आता लक्षात घ्या 1/2 दिलेला आहे. मग 1/2 ला आपण कसं नोट करू शकतो किंवा कसं राईट करू शकतो, √x मध्ये आपण त्याला घेऊ शकतो. त्यानंतर मायनस बघा 3 कॅन्सल झाला, राहिला किती 4 राहिला आणि x⁻⁴ दिलाय. मग आपण याला असं कन्सिडर करू शकतो काय, याचं समजा आपण x घेतला तर याला आपण काय करू शकतो t√x असं कन्सिडर करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो फायनली आन्सर आपल्या समोर आहे बघा. इतकंच करायचे, जास्त काय लोड घेण्याची गरज नाही. बघूया आता मित्रांनो तिसरा प्रश्न बघा मित्रांनो. आता तिसरं उदाहरण दिलेलं आहे, तिसरं उदाहरण आता सॉल्व्ह करून घ्यायचे बघा मित्रांनो. आता काय आहे का तिसरं उदाहरण काय सांगते बघा, y = अंडर रूट मध्ये x² + 4x - 7 बघा अशा प्रकारचं उदाहरण आहे. आता मित्रांनो काय करायचं आपण याला डायरेक्टली सॉल्व्ह करायचे. सो देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू बघा x काय विथ रिस्पेक्ट टू x, कारण आता x मध्ये व्हेरिएबल आहे म्हणून y चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे काय येणार dy/dx असणार बरोबर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो आता डेरिव्हेटिव्ह याचं काढायचं बघा. आता पण आपल्याला दिसतंय का दिलेली टर्म ही काय दिले रूट मध्ये दिले बरोबर आहे. कशामध्ये दिले रूट मध्ये दिले. मग आपल्याला माहिती आहे √x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो बघा, √x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 1/x येतो बरोबर आहे. काय येतो 1/2√x येतो, हे आपल्याला माहिती आहे. मग मित्रांनो बघा डायरेक्ट दिलेलं काय करा का फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून टाका. त्यानंतर बघा मित्रांनो मग काय ना dy/dx = d/dx ऑफ x² अंडर रूट मध्ये x²
प्लस 4x मायनस 7 बघा. मग यानंतर आता याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती येतं काय ते का 1/2 रूट एक्स बरोबर आहे. 2 रूट एक्स मग एक्सची व्हॅल्यू काय याच्यामध्ये आता आली तर एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 बघा काय याची व्हॅल्यू इथं आलेली बरोबर आहे. त्यानंतर बघा का रूटमध्ये जी व्हॅल्यू असेल काय रूटमध्ये एक्सची जी व्हॅल्यू असेल पुन्हा त्याचं काय करावं आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करावं लागेल. मग बघा मित्रांनो d/dx ऑफ काय का एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 बघा याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला पुन्हा फाइंड करावं लागणार आहे बरोबर आहे. दिलेली व्हॅल्यू ॲज इट इज नोट करून घ्या. बघा काय 1/2 रूट एक्स एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 बघा दिलेली व्हॅल्यू पुन्हा नोट करून घेतले बघा. मग आता इंटू याचं काय करा डेरिव्हेटिव्ह फाइंड करून घ्या. बघा मग आता एक्स स्क्वेअर आहे बरोबर काय एक्स स्क्वेअर आहे मग पुन्हा याच्यामध्ये फॉर्म्युला आपण कुठला वापरणार आहे बघा x⁴n चा फॉर्म्युला वापरणार आहे बरोबर आहे. x⁴n मग फॉर्म्युला काय सांगतो n इंटू x n मायनस 1 बरोबर आहे. मग या 2 आणि x चा काय होणार मल्टिप्लाय होणार म्हणजे किती झाला 2x झाला बरोबर आहे. किती झाला 2x. त्यानंतर बघा प्लस काय दिसतं आपल्याला प्लस पण 2x आहे बरोबर आहे. मग 2 मायनस 1 आता 2 मायनस 1 केलं तर आपल्याला किती भेटणार आहे 1 भेटणार. त्याच्यामुळे पॉवर देण्याची गरज आहे का नाही गरज आहे बरोबर आहे. त्यानंतर बघा 4x आता याला 4x ला व्हेरिएबल x आहे बरोबर आहे. मग x ची व्हॅल्यू किती येते डेरिव्हेटिव्ह 1 येतो मग 4 × 1 4 असणार आहे. पुन्हा मित्रांनो बघा का मायनस 7 मग 7 कॉन्स्टंट नंबर आहे कॉन्स्टंट नंबरचा डेरिव्हेटिव्ह किती येतो 0 येतो बघा किती येतो 0 येतो बघा याला ब्रॅकेट करा. त्यानंतर बघा मित्रांनो आता फायनली आन्सर आपलं डायरेक्टली येऊन गेलेले पण आता याच्यामध्ये काय करा एखादा कॉन्स्टंट नंबर बाहेर काढू शकता. त्याच्यामध्ये आपण बघा 2 अंक हा आपण बाहेर घेऊ शकतो बघा काय करू शकतो 2 अंक आपण बाहेर घेऊ शकतो. कसा बघा मित्रांनो 1/2 रूट एक्स मध्ये बघा एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 बघा आपण अशा प्रकारे घेऊ शकतो. त्यानंतर बघा याच्यामध्ये आपण कॉमन काय घेऊ शकतो बघा मित्रांनो 2 जर आपण कॉमन घेतला तर 2 राहिला ब्रॅकेटमध्ये x प्लस पुन्हा एकदा 2 राहिला. त्यानंतर 2 हा काय होणार कॅन्सल होणार. मग राहिलं काय मित्रांनो बघा x प्लस 2 अपॉन रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 बघा हे आपलं काय फायनल उत्तर आहे बघा. अतिशय सिंपल आहे काय लोड घेण्याची गरज नाही बघा मित्रांनो. चला आता पुढचं उदाहरण बघूया. चला मित्रांनो आता चौथं उदाहरण दिले आता चौथं उदाहरण आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचे बघा मित्रांनो. उदाहरण काय दिले बघा का अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस पुन्हा रूट मध्ये दिले बघा का एक्स स्क्वेअर प्लस 1 याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे. आता स्टार्टिंगला आपण काय करणार आहे y इज इक्वल टू आपण दिलेलं फंक्शन कन्सिडर करणार आहे. त्यानंतर डायरेक्ट डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू द एक्स घेणार आहे बरोबर आहे. वायचं डेरिव्हेटिव्ह आता dy/dx आपल्याला माहित आहे. आता बघा मित्रांनो का दिलेली टर्म ही पूर्ण आपल्याला माहिती आहे का रूट मध्ये दिलेले बरोबर आहे. मग आपल्याला माहिती आहे रूट एक्सचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह काय तर माहिती आहे आपल्याला का 1/2 रूट एक्स असतं बरोबर आहे. 1/2 रूट एक्स याचं डेरिव्हेटिव्ह येते बरोबर आहे. मग आपण डायरेक्टली काय घेणार आता बघा का 1/2 रूटमध्ये जी टर्म दिलेली पूर्ण ॲज इट इज येणार म्हणजेच काय येणार एक्स स्क्वेअर प्लस इन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 बघा दिलेली टर्म ॲज इट इज येणार आहे. मग त्यानंतर बघा मित्रांनो पुन्हा आपण काय करतो का d/dx बघा याचं डेरिव्हेटिव्ह आता पुन्हा आपल्याला जी दिलेली टर्म आहे त्याचं आपल्याला काय करायचं आता पूर्ण आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचे बरोबर आहे. मग राहिला काय एक्स स्क्वेअर बघा मग राहिला काय एक्स स्क्वेअर प्लस रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 बघा काय का दिलेली टर्म याचं राहिलेलं आता डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचे. मग आता काय करा अगोदर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काढा. त्यानंतर बघा मित्रांनो पुन्हा रूट एक्स आहे म्हणजे काय करावं लागेल आपल्याला याचं पुन्हा एकदा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावं लागणार आहे बघा. मग मित्रांनो बघा काय ना 1/2 रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 बघा बरोबर आहे. त्यानंतर बघा एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार मित्रांनो आपल्याला माहिती आहे का फॉर्म्युला वापस पुन्हा कुठला येणार x⁴n येणार बरोबर आहे. मग फॉर्म्युला काय आपला nx n मायनस 1 बरोबर आहे. मग काय 2 × x येणार मग झाला तो 2x 2 मायनस 1 किती येणार 1 पॉवर दिला नाही दिला तरी चालतो काय प्रॉब्लेम नाही बरोबर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो आता याचं डेरिव्हेटिव्ह प्लस रूटमध्ये एक्स स्क्वेअर 1चं डेरिव्हेटिव्ह मग आता रूट दिलेली टर्म आहे ना मग आपल्याला माहिती आहे रूट एक्सचं काय आता डेरिव्हेटिव्ह येतो आपल्याला 1/2 रूट एक्स मग देअरफॉर 2x प्लस 1 अपॉन 1/2 रूट
एक्स स्क्वेअर प्लस 1 बघा. त्यानंतर पुन्हा मित्रांनो बघा d/dx राहिलेली जी टर्म आहे आपल्याला त्याचं काय करावं लागणार, आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला लागणार आहे. मग काय आपल्याकडे राहिलंय एक्स स्क्वेअर प्लस 1 बघा. त्यानंतर बघा मित्रांनो दिलेल्या टर्म आहे आलेल्या ॲज इट इज काय करा नोट करून घ्या बघा. मग आता काय आलं 1/2 रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 ॲज इट इज घ्या. त्यानंतर बघा मित्रांनो 2x प्लस बघा काय 2x प्लस. मग आता याला अजून एक ब्रॅकेट करून घ्या इकडे सेपरेट. काय करा 2x प्लस 1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 कन्सिडर करायला ब्रॅकेट कंप्लीट करा. त्यानंतर बघा मित्रांनो याचं काय करता डेरिव्हेटिव्ह फाइंड करा बघा एक्स स्क्वेअर प्लस 1. आता एक्स स्क्वेअर प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह काय ना आपल्याला माहिती आहे का काय येणार याच्यामध्ये 2x येणार बरोबर आहे. आणि प्लस 1 काय दिलेला आपल्याला हा कॉन्स्टंट नंबर दिलेला आहे बघा. काय दिलंय कॉन्स्टंट नंबर दिलेला आहे. मग कॉन्स्टंट नंबरचा आपल्याला माहिती आहे का डेरिव्हेटिव्ह किती येतो 0 येतो बरोबर आहे. त्या दिलेल्या ज्या टर्म आहे बघा आता काय करा सेपरेट करून घ्या. सेपरेट म्हणजे काय करा हा जो 2x दिलेला आहे इकडे बघा काय दिलाय 2x दिलेला आहे त्याला काय करून घ्या इकडे एकदा सेपरेट पाठवून द्या बघा मित्रांनो. किंवा मित्रांनो डायरेक्टली तुम्ही याच्यामध्ये बघा आता एक सिम्प्लिफाय करू शकता. हा 2x अगोदर इकडे घ्या बघा 2x इंटू 1 बघा काय 1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 बघा. दिलेली जी टर्म आहे तिला काय करून घ्या ॲज इट इज नोट करून घ्या बघा. त्यानंतर बघा मित्रांनो पुढे बघा काय करू शकता आपण 2x प्लस 1/2 रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 बघा. फायनली आन्सर आपलं भेटून गेलं बघा मित्रांनो. अशा प्रकारे सिम्प्लिफाय तुम्हाला हे सॉल्व्ह करायचे बघा. त्यानंतर बघा मित्रांनो तुम्ही काय करू शकता 2 कॅन्सल देखील करू शकतात किंवा तुम्ही याच्यामध्ये कॉमन देखील घेऊ शकतात. मे बी इतकं ठेवलं तरी चालून जातं बघा. तर आता पुढचं उदाहरण आता बघायचे आपल्याला. ओके चला मित्रांनो आता 5चं उदाहरण दिलं. आता 5चं उदाहरण आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचंय बघा मित्रांनो. काय उदाहरण दिले बघा y = बघा 3/5 रूट क्यूब दिले बघा 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 बघा होल ब्रॅकेट 5 दिले बघा. काय लोड घेण्याची गरज नाही बघा. काय बघा मित्रांनो नीट उदाहरण समजून घ्या. याला अगोदर सिम्प्लिफाय केलेले बघा. का सिम्प्लिफाय कसं केलं ते समजून घ्या बघा. y = बघा काय y = 3/5 घेतला. त्यानंतर बघा मित्रांनो हा जो क्यूब रूट दिलेला आहे काय क्यूब रूट दिलाय याला आपण काय करू शकतो याच्या डोक्यावरती म्हणजे पॉवर हा मायनस मध्ये देऊ शकतो. काय करू शकतो मायनस मध्ये म्हणून -5 आणि क्यूब रूट काढले म्हणून आपण 3 बघा काय -5/3. त्यानंतर बघा मित्र आता काय करायला डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या. याचं डायरेक्टली काय करा आता डेरिव्हेटिव्ह फाइंड करा बघा. मग वायचा डेरिव्हेटिव्ह येणार dy/dx बरोबर आहे dy/dx. त्यानंतर बघा मित्रांनो आता याचं डेरिव्हेटिव्ह बघा काय येणार 3/5 इंटू -5/3 काय येणार -5/3 म्हणजे हा x आहे. एकच्या डोक्यावरती n नंबर आहे n आणि याचा काय होतं मल्टिप्लाय होतं म्हणून -5/3 बघा बरोबर आहे. त्यानंतर d/dx काय 2x स्क्वेअर -7x - 5 बरोबर आहे रेस्ट टू पॉवर -5/3 -1 बरोबर आहे. याच्यातून काय करावं आपल्याला -1 करावं लागेल. पुन्हा बघा मित्रांनो मग राहिला काय d/dx दिलेली जी टर्म आहे काय दिलेली जी टर्म आहे त्याचा आपल्याला काय करावं लागेल आता डेरिव्हेटिव्ह फाइंड करावं लागेल. म्हणजेच काय येणार 2x⁻² -7x बघा काय येणार -7x⁵5 याचं काय करावं लागेल आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला लागणार आहे बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो आता याच्यामध्ये बघा काटाकाटी करून टाका. काय कॅन्सल होते ते बघा अगोदर आणि काय राहते ते बघा. बघा आता मित्रांनो 3 आणि 3 कॅन्सल होईल 5 आणि 5 कॅन्सल होईल राहिला काय मायनस. मग मायनसचं साइन याला देऊन टाका -2x ब्रॅकेट स्क्वेअर 2x स्क्वेअर -7x - 5 बघा -5/3 -1 आहे. 3 ने काय करा 1 ला मल्टिप्लाय करा 3 1 3 होणार. मग इथे मायनस साइन येणार बरोबर आहे. इकडे बघा मी समजून सांगतो बघा इकडे साईडला घेऊया आपण थोडक्यात. बघा मित्रांनो -5/3 -1 आहे. मग 3 ने याला मल्टिप्लाय केला -5 -3 1 3/3 आहे. मग दोन्ही पण साइन मायनस आहे. मग याची काय होणार ॲडिशन होणार 5 + 3
8 -8/3 बरोबर आहे. किती येणार -8/3. मग याचा पॉवर किती आला बघा -8/3 आला. पुन्हा बघा आता मित्रांनो याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा. याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना 2x⁻²a बरोबर आहे. पुन्हा आपला तोच फॉर्म्युला बरोबर आहे x⁻n चा फॉर्म्युला. मग 2 आणि 2 चा काय होणार मल्टिप्लाय. मग 2 to the 4 येणार. नंतर बघा x ॲज इट इज x चा पॉवर 2 - 1 किती येणार 1च असणार. मग त्याला सेम ठेवा. त्यानंतर बघा -7x इंटू बरोबर आहे -7 इंटू x आहे. मग x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती किती येतो 1 येतो. मग 7 इंटू 1 7 येणार. याला ब्रॅकेट करून घ्या आणि आपल्याला माहिती आहे -5 हा कॉन्स्टंट नंबर आहे आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये नेहमी कॉन्स्टंट नंबरचा डेरिव्हेटिव्ह हा 0 येतो म्हणून याला 0 लिहायची गरज नाही बघा मित्रांनो. अजिबात लिहायची गरज नाही. त्यानंतर बघा मित्रांनो दोघांचा आता याला मल्टिप्लाय. मग आपण याचं सिम्प्लिफाय काय करू शकतो. काय करा -4x7 बरोबर आहे. दिलेली जी टर्म आहे हा मायनस ॲज इट इज असणार आहे. हा मायनस इकडचा आणि 4x - 7 आला इकडे बरोबर आहे. दिलेली टर्म पुढे घ्या. त्यानंतर बघा मित्रांनो आता आपण काय करू शकतो याला जे आपला जो आपला क्वेश्चन होता त्यामध्ये आपण याला आन्सरला काय करू शकतो कन्सिडर करू शकतो. कसं करू शकतो बघा आपण याला रूटमध्ये बघा काय क्यूब रूटमध्ये आता याचं डिवायडेशन दिले -8/3 दिलंय. मग याला आपण इथं 3 घेऊ शकतो बरोबर आहे. 3 घेऊ शकतो आणि जी टर्म आहे आपली काय टर्म आहे 2x² -7x -5 आहे त्याचा आपण पॉवर किती देऊ शकतो 8 देऊ शकतो. वरती -1 खाली आल्यावर काय होणार प्लस होणार. लक्षात घ्या जो छेदाला नंबर असतो ना डिनोमिटरला काय डिनोमिटर नंबर असतो 2 असता तर आपण याचं स्क्वेअर रूट घेतला असतं आणि याचं क्यूब आहे म्हणून क्यूब रूट घेतलं. आपलं हे फायनल आन्सर आहे. बस डायरेक्टली फायनल आन्सर आहे. चला मित्रांनो आता पुढचं उदाहरण राहिलं ते आता बघूया. बघा मित्रांनो आता शेवटचा प्रश्न आहे याच्यामध्ये बघा पहिल्या प्रश्नामध्ये शेवटचा आता बघा म्हणजे 6व्या क्रमांकाचा दिलाय. काय दिलाय बघा मित्रांनो व्यवस्थित नीट समजून घ्या. बघा काय दिलाय का रूटमध्ये 3x - 5 -1/रूटमध्ये 3x - 5 होल ब्रॅकेट रेज टू 5 बघा अशा प्रकारे आता दिलेलं बघा मित्रांनो. आता याचं डायरेक्टली आपण काय करायचे डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचे बघा. मग आपण याला फंक्शनला y = कन्सिडर केलं बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो बघा डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू x याला आपण काय केलं विथ रिस्पेक्ट टू x ला आपण काय करणार त्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार आहे बरोबर आहे. y चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे dy/dx असणार आहे बरोबर आहे. आता मित्रांनो बघा √x दिलेला आहे. तर बघा काय दिलंय √x दिलेला आहे. मग आपल्याला माहिती आहे मित्रांनो का √x दिलेला आहे तर मग √x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो बघा आपल्याला माहिती आहे 1/2 √x येतो बरोबर आहे. 1/2 √x येतो कारण आपल्याला 2-3 वेळा यूज करायचं आहे बघा. मग आता याच्यामध्ये बघा मग दिलेली जी टर्म आहे पूर्ण काय दिलेली जी टर्म दिलेली पूर्ण बरोबर आहे ही याच्यामध्ये आपण कन्सिडर करणार आहे. पण मित्रांनो आता लक्षात घ्या हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे पुढे बघा लक्षात घ्या पुढे फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. मग आता मित्रांनो या टर्मचा आपल्याला काय करायचं आता डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे बघा. रेज टू पॉवर किती दिलाय 5 दिलाय बरोबर आहे. मग 5 काय होणार या टर्मला मल्टिप्लाय होणार बरोबर आहे आणि 5 मायनस काय होणार 1 होणार बरोबर आहे. मग बघा याच्यामध्ये मग 5 इकडे बाहेर आला याला मल्टिप्लाय झाला मग रूट 3x - 5 -1/√3x - 5 याचा ब्रॅकेट 5 - 1 किती येणार 4 येणार बरोबर आहे. फॉर्म्युला आपण कुठला यूज करतो लक्षात घ्या x बघा लक्षात घ्या का x⁻n चा फॉर्म्युला आपण यूज करतोय बरोबर आहे. फॉर्म्युला काय मग त्याच्यामध्ये n याचा आन्सर काय येतो आपल्याला का n × x⁻n-1 येतो बरोबर आहे. मग बघा मित्रांनो म्हणून याच्यामध्ये 5 - 1 केला 4 आला आणि 5 याला काय होला मल्टिप्लाय झाला. मग आता याच्यामधलं जे जे टर्म दिलेले आपल्याला छोटे छोटे टर्म दिलेले प्रत्येक टर्मचा आपल्याला काय करायचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे बघा. मग आता आपण स्टार्टिंगला घेतलं आपण d/dx ऑफ √3x - 5 मायनस d/dx 1/-√3x - 5 या दोन्ही टर्मचा आपल्याला काय करायचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे बघा. मग स्टार्टिंगला आपण घेतलेली टर्म आहे 5 इकडे मल्टिप्लाय 5 - 4 इथे आपण सेम घेतला. त्यानंतर बघा मित्रांनो आता रूटमध्ये टर्म दिलेले कशामध्ये दिले रूटमध्ये टर्म दिलेले. मग आपल्याला माहिती आहे √x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/2√x बरोबर आहे. मग दिलेली जी टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/2√x मग काय येणार 1/2 रूटमध्ये 3x - 5 आला बरोबर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो दोन्ही टर्म दिलेल्या म्हणून दोन्हींचा डेरिव्हेटिव्ह इथं ॲज इट इज आपण घेऊन टाकला बघा. मग आता लक्षात घ्या 1/रूटमध्ये 3x - 5 बघा आता इथं 1 दिलाय. मग जर 1 दिलेलं याच्यामध्ये मग याचा आन्सर आपल्याला येईल का रूटचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला काय येतं का 1
1/2√x येणार, बरोबर आहे। हा याला अपॉन आहे, मग हा इकडे वरती जाणार, बरोबर आहे। म्हणून आपण काय केलं याला का याच्यामध्ये या प्रकारामध्ये त्याला कन्सिडर करून घेतला बघा। मग काय येणार याचा आन्सर 1/2 इन ब्रॅकेट 3x - 5 raised to power 3/2, बरोबर आहे। अशा प्रकारे आता याला आपण काय केलं कन्सिडर केलं। त्यानंतर मित्रांनो जे तुमचं मेन राहिलं आपल्या याच्यामध्ये का जी टर्म राहील त्याचं काय पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह, मग काय आला d/dx 3x - 5, 3x - 5 चा काय येणार आपण डेरिव्हेटिव्ह घेणार। त्यानंतर दिलेली जे टर्म आहे आपलं पहिलं ॲज इट इज सेम घेणार, बरोबर आहे, ॲज इट इज सेम घेणार बघा। त्यानंतर 3x - 5 चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला किती येणार माहिती आहे, तर 3 येणार, बरोबर आहे, कारण एक्स व्हेरिएबल आहे, एक्स व्हेरिएबलचा किती येणार डेरिव्हेटिव्ह 1 येणार, मग 3 × 1 आणि 5 चा डेरिव्हेटिव्ह किती येणार तर 0 येणार, बरोबर आहे। मग हा जो 3 आला तो डायरेक्टली इकडे काय केला आपण याला मल्टिप्लाय केला, या टर्मला आपण काय केलं इथं सेम इथं ॲज इट इज मल्टिप्लाय करून घेतलं बघा। त्यानंतर बघा मित्रांनो याच्यामध्ये आपण बघू शकतात का 1/2√x मध्ये बघा आपल्याला का 1/3x - 5 आपल्याला कॉमन दिसतंय, बरोबर आहे, काय दिसतंय आपल्याला कॉमन दिसतंय। मग आपण काय केलं 1/2√x मध्ये 3x - 5 काय केलं आपण याला कॉमनली बाहेर काढून घेतलं बघा। त्यानंतर बघा मित्रांनो पुढे काय केलं, दिलेली जी टर्म आपला आलं होतं पुढचं सेम आन्सर इथं ठेवलं। त्यानंतर बघा मित्रांनो का याच्यानंतर पुढे बघा आता 1 + 1/3x - 5 दिसते आपल्याला बघा इथं 1 कारण आपण याच्यामध्ये बघा 1/2√3x - 5 हे बाहेर कॉमन घेतलंय। मग याच्यामध्ये आता काय करा का याच्यामध्ये आपण डिनोमिनेटर सेम करून घ्या, छेद याचे काय करा समान करून घ्या। मग 3x - 5 ने काय केलेला 1 ला मल्टिप्लाय केलं बघा, मग 3x - 5 प्लस हा 1 आला अपॉन 3x - 5 बघा मित्रांनो। त्यानंतर बघा हा जो 3 होता हा 3 काय केला इकडे आपण डायरेक्टली 5 ला मल्टिप्लाय केला, 5 3 = 15 झाला, बरोबर आहे, 5 इथं 15 झाला। मग या टर्म मध्ये बघा काय राहिलं 3x - 5 + 1, मग आता 5 मोठा आहे आणि 1 छोटा आहे, मग 5तून 1 गेला 4 आला, मोठ्या संख्येचं चिन्ह, मग 3x - 4 आला। ती टर्म फक्त आपण पुढे घेतली बघा, काय केलं ती टर्म पुढे घेतली आणि राहिलेली जी टर्म आहे आपली इथे खालची ती बघा डिनोमिनेटरची ती पण पुढे घेतली आणि जो शेवटची आपली पहिली जी टर्म होती का ब्रॅकेटमध्ये का √3x - 5 - 1 रूट मध्ये 3x - 5 raised to power 4 ही टर्म आपण पाठी लावली बघा। अशा प्रकारचं मित्रांनो सोल्युशन आहे। तर मित्रांनो बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा का व्हिडिओ कसा वाटला। तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या